नमस्कार. मी एक अर्ध्या तासाने फोन करतो. माझ्याकडे प्रेस कॉन्फरन्स आहे. त्यांना मला फोन देऊ नका. काही बोलणं झालंय का याच्यानंतर आता ज्या काही घडामोडी घडल्यात काल? नाही, आता तुम्ही इथं असताना त्यांचा फोन आला. मी नंतर बोलतो. आता त्याच्या संबंधीचं दुसरं एकदम असा निर्णय तुम्ही ते घेत असेल राजीनामा देतात, त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सरकारी पक्ष आहेत त्यांच्याशी थोडं डायलॉग करण्याची आवश्यकता होती. चर्चा न करता निर्णय घेणं इथे दुष्परिणाम होतात. दुर्दैवानं त्यावेळी ही चर्चा झाली नाही. ही वस्तुस्थिती नाकारण्यात अडचण. मुख्यमंत्री असताना त्यांचं मंत्रालयात फक्त 2दा जाणं आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं. बाळासाहेबांसमवेतची संवादातील सहजता उद्धवशी बोलताना नव्हती. त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा, प्रकृती याचा विचार करूनच भेटण्याची वेळ ठरवावी लागत असे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही, हे मी जबाबदारीनं सांगू इच्छितो, असंही पवारांनी म्हटलंय. पवारांच्या विधानानं ठाकरेंच्या आरोपांना थेट छेद दिलाय. तर विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना धूळ चारली. मिलिंद नार्वेकरांकडून जयंत पाटलांचा पराभव झालेला आहे. शरद पवार यांनी जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना धूळ चारलेली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी पाठिंबा दिलेल्या जयंत पाटलांचा पराभव झालाय.